रात्रभर अंथरुणात कुशी बदलून थकला आहात, डोळे जड होतात पण झोप मात्र येतच नाही. थांबा, या समस्येकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण जी गोष्ट तुम्ही अगदी सामान्य समजताय ती तुमच्या शरीराचे आणि आरोग्याचं कधी न भरून येणारं नुकसान करते. जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल आणि तुम्ही आजवर याकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण याचा तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर इतका भयंकर आणि सखोल परिणाम होऊ शकतो ज्याची कदाचित तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की झोप न येण्याची मुख्य कारणं कोणती असतात. यासोबतच आपण हे देखील जाणून घेऊया की झोप न येणं म्हणजे इन्सोमनियाचे किती प्रकार असतात, आणि सर्वात शेवटी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की या इन्सोमनियाच्या आजारावर तुम्ही कायमस्वरूपी मात कशी करू शकता आणि यातून नेहमीसाठी सुटका कशी मिळवू शकता. चला तर कोणताही वेळ न दवडता या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, संपूर्ण जगात 10 ते 20% लोकसंख्या अशी आहे जी कोणकोणत्या स्तरावर इन्सोमनियानं ग्रस्त आहे, आणि जर स्पेसिफिकली प्रौढांबद्दल बोलायचं झालं तर हा आकडा 30 ते 40% जातो. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल की इन्सोमनिया काय आहे आणि तो का होतो, तर आधी त्याचे प्रकार समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही त्याचे प्रकार नीट समजून घेतले तरच तुम्ही त्याची कारणं शोधू शकाल, यावर योग्य उपाय करू शकाल आणि खऱ्या अर्थानं याचा योग्य उपचार घेऊ शकाल. झोप न येण्याच्या मुख्य 3 पायऱ्या किंवा प्रकार असतात. एक ऑनसेट स्लीप इन्सोमनिया हा प्रकार आहे, जिथे तुम्ही झोपण्यासाठी अंथरुणावर पडता पण खूप वेळ तुम्हाला झोपच लागत नाही. झोपेची सुरुवात होण्यातच अडचण येते. 2 स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया. या स्थितीत तुम्ही झोपता तर खरे, पण रात्रीतून वारंवार तुमची झोपमोड होते, डोळे उघडतात आणि तुम्हाला एक सलग आणि शांत झोप मिळत नाही. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला प्रचंड थकवा जाणवतो, जणू तुमची झोप पूर्ण झालीच नाही. 3 अर्ली मॉर्निंग अवेकनिंग इन्सोमनिया. यामध्ये तुम्ही खूप रात्री सोयीस्कर झोपता पण भल्या पहाटेच लवकर तुम्हाला जाग येते आणि त्यानंतर लाख प्रयत्न करूनही पुन्हा झोप लागत नाही. यामुळे तुमची झोप अपूर्ण राहते. दिवसा जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं आणि तुमच्या शारीरिक क्षमता व मानसिक आरोग्यावर याचा खूप नकारात्मक परिणाम होतो. हे तिन्ही प्रकार कोणामध्येही आढळू शकतात, पण सर्वात सामान्य प्रकाराबद्दल बोलायचं झालं तर तो असतो ऑनसेट स्लीप इन्सोमनिया, म्हणजे झोप लागण्यास त्रास होतो. या ऑनसेट स्लीप इन्सोमनियाचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुमच्या शरीरातील सर्केडियन सायकल बिघडणं. ही सर्केडियन सायकल म्हणजे मुळात आपल्या शरीरात फिट केलेली एक क्लॉक असते. ही सायकल आपल्याला विशिष्ट वेळी झोपायला लावते आणि एका विशिष्ट वेळी उठवते. तुम्ही कधी नोटीस केलं असेल की जर तुम्ही रात्री लवकर झोपण्याची किंवा सकाळी एका ठराविक वेळी उठण्याची सवय लावली तर काही काळानंतर आपोआप तुम्हाला त्याच वेळी झोप येऊ लागते किंवा तुमची झोप आपोआप त्याच वेळी झोपमोड होते. हे सगळं याचं सर्केडियन सायकलमुळे घडतं. जेव्हा ही सायकल बिघडते तेव्हा तुम्हाला झोप लागण्यास त्रास होऊ लागतो. आता प्रश्न असा पडतो की सर्केडियन सायकल नेमकी का बिघडते. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शिफ्ट्समध्ये काम करणं. ज्या लोकांची नोकरी शिफ्टमध्ये चालते, कधी रात्रीची ड्युटी, कधी संध्याकाळची तर कधी सकाळची, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसतं. विशेषतः डॉक्टरांमध्ये किंवा नर्सेसमध्ये असे खूप सामान्य पाहिलं जातं. अशा लोकांमध्ये हे चक्र अनेकदा बिघडतं, जे लोक खूप तणावपूर्ण वातावरणात राहतात किंवा ज्यांच्या बाबतीत एखादी धक्कादायक घटना घडली ज्यामुळे प्रचंड मानसिक तणाव आला आहे, त्यामुळेही हे सायकल बिघडतं आणि झोप येण्यास त्रास होतो. लहान मुलांच्या माता, ज्या मातांना लहान मुले आहेत त्यांना अनेकदा रात्री जागरण करावं लागतं, कधी दिवसा जागावं लागतं तर कधी वेळेअभावी चुकीच्या वेळी झोपावं लागतं. अशा महिलांमध्येही हे चक्र बिघडतं आणि झोप येण्यास त्रास होतो. या व्यतिरिक्त वयस्कर लोकांमध्येही ही समस्या उद्भवते. झोपण्यापूर्वी खूप जड जेवण केल्यामुळेही हे सायकल बिघडतं. तसेच दिवसभर नुसते आराम करणं म्हणजे शारीरिक हालचाल न करणं किंवा खूप जास्त स्क्रीन टाईम यामुळेही तुमची सर्केडियन सायकल डिस्टर्ब होऊ शकते. ऑनसेट स्लीप इन्सोमनिया ही खूप कॉमन समस्या आहे आणि ती कोणालाही होऊ शकते. जर हा त्रास तुम्हाला 2 दिवस 4 दिवस असेल तर तो आपोआप ठीक होत असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाहीये. पण जर हा त्रास तुमच्यासोबत सतत राहत असेल तर वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर सलग 3 महिने तुम्हाला ही समस्या असेल, तुम्हाला झोपायला 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असेल आणि ही परिस्थिती तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस सहन करावी लागत असेल तर या केसमध्ये तुम्हाला क्रॉनिक ऑनसेट स्लीप इन्सोमनिया आहे यावर उपचार करणे आणि याकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत
अत्यंत महत्त्वाचं ठरतं. जर क्रॉनिक स्थिती असूनही तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांना खुले आमंत्रण देत आहात. इन्सोमनिया ही अशी समस्या आहे ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात आणि याला गांभीर्यानं घेत नाही. यावर योग्य तो उपाय शोधण्याऐवजी ते आजारासोबत जुळवून घ्यायला शिकतात. मी असे अनेक लोक पाहिलेत ज्यांना रात्री झोप न येण्याचा त्रास असतो आणि मग दिवसभर त्यांना असं वाटत राहतं की आपण आता झोपू किंवा मग झोपू. ही झोप उडवण्यासाठी लोक काय काय करतात ते दिवसभर कॉफी पितात, वारंवार चहा पितात, स्मोकिंग सुरू करतात आणि अनेक जण तर ऑफिसमध्ये बॉसची नजर चुकून 10 ते 15 मिनिटांची डुलकीही काढतात. या गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला थोडाफार आराम नक्की देतात आणि जागे राहण्यास मदत करतात. पण जर दीर्घकाळ तुम्ही हे सर्व करत राहिला तर लक्षात घ्या की यामुळे तुमच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला झोपेची समस्या भेडसावत असेल तर त्याबद्दल जागरूक होणं आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आता मी तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहे ज्या इन्सोमनियाच्या समस्येमध्ये तुम्हाला खूप मदत करतील आणि यातून कायमस्वरूपी सुटका मिळवून देतील. सर्वात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक प्रकारच्या स्लीप डिसऑर्डरसाठी तुम्ही एकच औषध वापरू शकत नाही. लोक अनेकदा ही चूक करतात. झोपेचा कोणताही आजार असला तरी तेच औषध घेतात आणि तात्पुरती झोप नक्की येते, पण हळूहळू ते या औषधांचे आहारी जातात आणि मग त्याविषयी त्यांना झोपच येत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारच्या इन्सोमनियाचा सामना करत आहात हे ओळखा आणि त्यानुसार औषध निवडा किंवा डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. 2. आयुर्वेदाचा आधार. आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील बहुतांश झोपेच्या गोळ्या सवय लावणारे असतात, त्यामुळे तुम्ही आयुर्वेदाची मदत घेऊ शकता. आयुर्वेदात अशा अनेक उत्तम औषधी वनस्पती आहेत ज्या तुमच्या मेंदूला शांत करून नैसर्गिकरित्या झोप आणण्याचं काम करतात आणि यांचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात किंवा यांची सवयही लागत नाही. 3. जीवनशैलीत बदल. औषधासोबतच तुमच्या लाईफस्टाईल आणि सवयींमध्ये सुधारणा करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. एक वेळ निश्चित करा. तुमच्या झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ एकदम फिक्स करा आणि ती काटेकोरपणे पाळा, जेणेकरून तुमचे सर्केडियन सायकल योग्य प्रकारे सेट होऊ शकेल. 2. हलका आहार. झोपण्यापूर्वी जड जेवण ठेवायला सुरू करा. 3. शारीरिक हालचाल. दिवसभर थोडीफार शारीरिक हालचाल करत राहा. शरीराला कामात ठेवा, जेणेकरून तुमचं शरीर थकेल आणि रात्री चांगली झोप लागेल. 4. स्क्रीन टाईम कमी करा आणि तणावापासून दूर राहा. 5. व्यसनापासून दूर राहा. चहा, कॉफी, जास्त स्मोकिंग किंवा अल्कोहोलचं अतिसेवन टाळा, कारण याचा झोपेवर अत्यंत वाईट परिणाम होतो. 6. कोमट पाण्याची आंघोळ करा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यानं आंघोळ केल्यानं झोप लागण्यास खूप मदत होते. 7. शांत आणि अंधारी खोली. जिथं तुम्ही झोपता ती जागा शांत असली पाहिजे, तिथं गोंधळ नसावा. खोलीत शक्य तितका काळोख किंवा एकदम मंद प्रकाश असेल याची काळजी घ्या, यामुळे झोप लवकर येते. हे काही अतिशय सोपे उपाय जे तुम्ही आजपासूनच अंमलात आणलात आणि पाळायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच याचे उत्कृष्ट परिणाम मिळतील. तुमची झोप न येण्याची समस्या कायमस्वरूपी बरी व्हायला सुरुवात होईल. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी नवीन नक्कीच शिकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोक या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतील, आपली झोप सुधारू शकतील. मी पुन्हा या चॅनलवर एका नवीन आणि अत्यंत पूर्ण माहितीसोबत तुमच्यासोबत येत आहे. स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा, जेणेकरून तुम्ही राहाल निरोगी.